ताई मला सांगा, राजाभाऊसाठी आले सगळे? हो हो. राजाभाऊचा स्वभाव कसा आहे? तुमच्या नगराध्यक्ष मॅडम बोलतील. हा, मला सांगा ताई, राजाभाऊचा स्वभाव कसा आहे? खूप छान स्वभाव आहे आणि माणुसकीचा आहे. मेन म्हणजे त्यांच्याकडे गर्व हा प्रकार नाही. लहान मोठं किंवा गरीब श्रीमंत हा भेदभाव त्यांच्याकडे अजिबात नाहीये. आणि त्यांनी आतापर्यंतच्या इलेक्शन मध्ये हे दाखवून दिलेले जनतेला की अगदी सामान्यातला सामान्य कार्यकर्त्यालाही त्यांनी तिकीट मिळवून निवडून आणलेलं आहे. मीही एक अल्पसंख्याक आहे. मी नगराध्यक्ष झाले केवळ भाऊंच्यासाठी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी कामं चालू आहेत आमच्या इथे आणि इतके सपोर्टिव्ह आहेत की कुठलाही त्यांच्याकडे भेदभाव, आणि विशेष करून त्यांचं शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष आहे. त्यांचा विचार त्यांच्या डोक्यात जास्त आहे. ते स्वतः शेतकरी असल्यामुळं त्यांना त्यातल्या अडचणी जास्त माहिती आणि त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. ताई मला सांगा, शेतकऱ्याला मालाला भाव मिळत नाही आणि दुसरी गोष्ट वीज जाते तिकडं, यासाठी राजाभाऊ काय करतील असं तुम्हाला वाटतंय? प्रयत्न तर चालू आहेत. आता पाण्याचा तर प्रश्न मिटत आलेला आहे. तलाव, साठवण तलाव वगैरे भरपूर झालेले आहेत बार्शीमध्ये, आणि वीज प्रकल्पाचा आता नवीन ह्याच्यामध्ये करतीलच सुधारणा. घर तिथं नळ मोदी साहेबांची संकल्पना होती. वाड्या वस्त्यावर सगळीकडे हे एक योजना होती. तुमच्या भागामध्ये झालंय? साठवण तलावाच्या माध्यमातून बार्शी तालुक्यात झालेला आहे. बार्शी शहरामध्येही तसंच आहे. घर तिथे नळ आहेतच, पाणी पुरवठा सुरळीत आहे. आणि आता उजनीचं स्पेशल बार्शीसाठी जे पाण्याचं आहे ते आता 1-2 महिन्यात पूर्ण होईलच. पाण्याची काहीच प्रॉब्लेम नाही होणार. बार्शीला किती TMC पाणी येत आहे? 3 लाख लिटर पाणी आहे. 50 MLD पाणी यावं यासाठी तुमचा काय प्रयत्न असणार आहे? नवीन पाईपलाईनची योजना आखलेलीच आहे 700 कोटीच्या, तर ते चालूच आहे त्याच्यावर काम. धन्यवाद. 1 मिनिट. हा मला सांगा. मी रामेश्वर परमेश्वर पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती. या कार्यक्रमाचे उत्तुंग विचाराच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला भाजपनं संधी दिलेली आहे. धन्यवाद. मला सांगा उत्तुंग विचार, उत्तुंग व्यक्तिमत्व. प्रत्येक मार्केट यार्ड मध्ये लूट होती शेतकऱ्यांची, याबाबत आपण नंतर बोलू. तर तुम्ही बी राऊतसाठी आलेत. मला सांगा, कुठला मतदारसंघ आहे तुमचा? भाजप, सोलापूर. सोलापूर. कुठल्या गावचा मतदारसंघ आहे? बार्शी. बार्शीत बार्शीत राजाभाऊनी विकास केला असं तुम्हाला वाटतंय? हो, खूप छान विकास केलाय भाऊनी. सगळे काम खूप छान करतात आणि विकास कामाच्या जोरावर सगळी पार्टी आमची आलेली आहे. आणि ह्या वेळेस पण पार्टी आणणारच भाऊ, ही आमची गॅरंटी आहे. धन्यवाद. ते मला सांगा, तुमचं म्हणणं काय आहे? राजभाऊ म्हणजे कसे हाडाचे काडे करतात, आणि आज एवढ्या भर उन्हात तळमळीनं बार्शीतला प्रत्येक पद असणार पण आणि नसणार पण कार्यकर्ता जो येतोय तो कशासाठी येतोय? केवळ त्या माणसासाठी येतोय. त्यांनी स्वतःचा कधी विचार केला नाही, सगळ्या जनतेतील लोकांचा विचार केलाय. म्हणून त्यांना आज खरंच इतकं म्हणजे आम्ही पण आनंदी आहेत की आमच्या भावना आम्हाला व्यक्त करणं होईल. आणि मी पण एक बार्शीची नगरसेविका आहे. मी पण भाऊ असा कधी भेदभाव कधी करत नाहीत, आणि त्यांना कसं स्वतः बरोबर सगळ्यांचीच प्रगती व्हावी अशी इच्छा असते. बस याच्यापेक्षा मी दुसऱ्या काही माझ्या भावना नाही व्यक्त करू शकत. दुःख म्हणजे कंठ त्यांचं दाटून आलंय. म्हणजे एवढं राजाभाऊने बार्शीमध्ये काम केलंय, आनंदाचे अश्रू आले. कसं आहे, तो एक आमचा भाऊ आहे. आज तो भाऊ आमच्या पाठीशी उभा आहे, म्हणून आज आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहेत खंबीरपणे. आणि बार्शीतल्या सगळ्या